समृद्धी बाधित आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा हा धरणे आंदोलनाचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात 79 दिवस आज आम्ही पाहता पाहता पूर्ण केलेले आहे। आणि आम्हाला असं वाटलं की 100% ज्या दिवशी आम्हाला प्रशासनाने आग्रह केला, लेखी त्याने आम्हाला उत्तर दिले आणि साफ आम्हाला त्यांनी फसवलं। मग शासन असेल किंवा प्रशासन असेल, त्यांनी आम्हाला फसवण्याचं काम केलेलं आहे। आणि आम्ही एवढं तग धरून होतो की निश्चित रूपाने रुक्मिणी मातेने मी परवा सांगितल्याप्रमाणे पाठवलेलं पत्र, त्याचं उत्तर आपल्याला देवा भाऊ दिल्याशिवाय राहणार नाही। पण ती सुद्धा निराशा आमच्या पदरात आलेली आहे। खरं तर राजावर विश्वास ठेवा असं आपलं शास्त्र सांगतं। आणि काही काय असा वेळ गेला असं आम्हाला काही म्हणायचं नाही, पण पुढचा काहीतरी उग्र रूप या आंदोलनाने धारण करायच्या अगोदर खरं तर देवा भाऊ आपणास विनंती आहे की आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे। त्याचं कारण असं आहे, 79 दिवस जाणं म्हणजे थोडे थिलके दिवस नाही, पण आम्हाला त्याच्या मोबदल्यात काय आलं तर ही निराशा आम्हाला पदरात पडू नये। कारण आपल्या मनशास्त्रामध्ये एक वर्ग जगामध्ये असा आहे, उत्कृष्ट देतो निकृष्ट घेतो। म्हणजे आमच्या रामनगरमध्ये गिर गाईचं दूध 80 रुपये लिटर आहे, ते विकायचं आणि ते विकून एक वर्ग असा आहे, उत्कृष्ट देतो आणि जाता जाता दारू पिऊन जातो। म्हणजे देतो उत्कृष्ट आणि उत्कृष्ट देऊन दारू पितो पहा, म्हणजे उत्कृष्ट देणं निकृष्ट घेणं। ग्रामीण भागामध्ये दुसरा एक वर्ग पाहायला सापडतो आपल्याला, निकृष्ट घेतो निकृष्टच देतो। म्हणजे हे छोटे छोटे मुलं ज्यावेळेस गल्लीनं खेळतात तर त्यावेळेला तो सायकलवाला येत असतो आणि तो सांगतो की बुड्डी की बाल बुड्डी की बाल। यांच्याकडे काही पैसे नसते, मग आईना डोकं विचारलेले त्याचे राहिलेले केस कुठेतरी ते चिटकिलेले असते, ते केस देतो आणि बुड्डी की बाल घेतो। तुम्ही खाऊन पहा, त्याच्यात काहीच राहत नाही महाराज। म्हणजे निकृष्ट देणं आणि निकृष्ट घेणं। शासन आता आपण लक्षात ठेवा, तिसरा वर्ग असा आहे, उत्कृष्ट घेतो आणि काहीच देत नाही। आता याला काय म्हणायचं? म्हणजे हे तरी बिचारे हे काहीच नाही, पण याच्यापेक्षा आमची वेळ, शेतकऱ्यांचे मोठमोठा आर्थिक खर्च झाला। जवळजवळ आम्ही याला 70 ते 80 लाख रुपये खर्च केले। आणि जे शासन प्रशासनातले एसी मध्ये बसलेले मोठमोठे लोक असतील त्यांना फक्त दया येऊ द्या, कारण तुम्हाला उद्या आमच्या दारात यायचं। दारात येत असताना तुम्हाला काय तोंड राहतील या शेतकऱ्यांकडे आपण नेमकं का म्हणून घेऊन जाणार? कारण आम्हाला काही तुम्हाला साखर आणून द्यायची नव्हती ज्यावेळेस तुम्ही मतदानाला आले। आम्हाला पती लागत नाही, साखर लागत नाही, आमच्या लेकरा बाळाला तुम्ही कपडे घेऊन या असंही म्हणायला लागत नाही। फक्त तुम्ही येतात आणि आम्हाला शासकीय कामाला आम्हाला या नेत्यांची गरज लागते। आणि अशाच वेळी जर तुमचा उपयोग आम्हाला होत नसेल तर 100% तुम्ही आम्हाला तीच निराशा आहे की नेमकी मग तुम्ही आमच्या नेमकी काय कामाचे? अहो, त्या गजेंद्राला मकराने पकडलं जलाशयामध्ये, त्यावेळेला त्याची बायको, त्याचे मुलं, नातू, सुना वगैरे कामी येतील असं त्याला वाटलं। आणि वाटल्याच्या नंतर त्याने मागं फिरून पाहिलं तर कोणीच नाही दिसलं, पण मकराने खाली त्याचा पाय पकडला, त्याला नाविलाज राहिला। आणि नाविलाज असतो त्याने देवाला हाक मारली की देवा आता तुझ्याशिवाय मला पर्याय नाही, आता तूच आम्हाला या संकटातून बाहेर काढू शकतो। मला हे सांगायचं, समृद्धी नावाचं हे मकर 79 दिवसापासून आमच्या पाठीमागे लागलेलं आहे। या मकराने आमचा पाय पकडलेला आहे, ते आम्हाला सोडायला तयार नाही। म्हणून देवा भाऊला आम्ही देवा म्हणून तुमच्या नावात तो देव आहे हाक मारण्याचा प्रयत्न केला। अहो, त्या काळात देव आला, मकराला वध केला आणि गजेंद्राला मोकळा आणि सुखी केला। मला तुमच्याकडून देवा भाऊ तुमच्यात नाव असल्यामुळं आम्हाला 100% अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा या समृद्धी नावाचं मकर याचा वध करा, याचा नायनाट करा, किंवा आम्हाला शेतकऱ्याला या मकराच्या कचांड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा। आजही अशी काही वेळ गेलेली नाही। 79 दिवस आमचे झाले, ठीक आहे, आम्ही ते मानायला तयार आहे। शेतकऱ्याचेच पुत्र असल्यामुळं संघर्ष आमच्या वाट्याला निश्चित आहेत, तो आम्ही आज आणि 100 दिवस होऊ द्या, पण तुम्ही शब्द तर द्या। लक्षवेधी लावायची म्हणून डायरेक्ट विषय टाळून नेणं, विषय टाळू नका।
डायरेक्ट तुमच्यात हिंमत जर असेल तर हा रोड आणि त्याचा मोबदला तुम्हाला भेटणार नाही, असं तुमच्या स्पष्ट मुखाने हे तरी निदान सांगा. आणि नाही सांगायचं एक तर संवाद करा, नाही तर मला असं वाटतं आता हे चालू असलेलं आंदोलन हे कोणतं रूप धारण करेल हे मात्र सांगता येत नाही. म्हणून कोणाचा तरी घातपात होण्याच्या अगोदर देवाभाऊ, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, आपल्याला विनंती आहे की वेळेच्या आत आपण योग्य निर्णय घ्यावा आणि तुम्ही घेताल एवढी आम्हाला अपेक्षा आहे. सन्माननीय राठी सर, आधी करून सर्वच या आंदोलन मला शेतकऱ्याचं नेतृत्व करणारे आम्ही समस्त सर्व बाधित शेतकरी आपल्या उत्तराची आजही देवासारखी मला असं वाटतं वाट पाहून आहोत. देवासारखंच काम आपल्यात होईल याची अपेक्षा आम्हाला आहे. अन्यथा आंदोलन हे 1.5 वर्ष जरी चालू असलं तरी सुद्धा आम्ही थांबणार नाही याची शाश्वती आपण मात्र घ्यायची.